स्थितीमध्ये हवे, एकदम स्वस्थ स्थिती. यामध्ये आपण पूर्ण शरीर एकदम स्वस्थ ठेवून आपण थांबायचे दंडाला याप्रमाणे जमिनीवर टेकवून. त्यानंतर दुसरी स्थिती, दंड हवेमध्ये उचलणे. दंडाला आपल्या विरोधीच्या दिशेने हवेमध्ये उचलून त्यानंतर तिसऱ्या स्थितीमध्ये डाव्या हाताने विळखा मारून तो जमिनीला समांतर आणवा. ही असते तिसरी स्थिती. डाव्या हाताचा विळखा दंडाला मारून त्याला जमिनीला समांतर करावे या प्रकारे. त्यामध्ये 1 इंचाचं अंतर या प्रकारे असायला पाहिजे. जसं आपण या ठिकाणी पाहत आहोत की यांचा 1 इंचाचं अंतर असल्यामुळे हा दंड योग्य स्थितीमध्ये मानला. त्यानंतर आता आपण भुजदंडाच्या 4थ्या स्थितीमध्ये येऊया. आता हा दंड आपण आपल्या अंगाच्या मागे घेऊन दक्ष स्थितीमध्ये थांबावे पूर्णतः. म्हणजे ही झाली तो असा दिसा असायला पाहिजे की जो दंड आहे तो दिसून नये. मी आपल्याला दाखवू इच्छितो. तर या पद्धतीने जो दंड आहे तो स्थिर असावा. जो या ठिकाणी आपण पाहू शकतो जो दंड आहे तो स्थिर असावा व पूर्ण शरीराला एका स्वस्थ स्थितीमध्ये असावा. स्वस्थ म्हणजे एकदम दक्ष स्थितीमध्ये पूर्ण शरीर असावे. तर ही आहे आपण पाहू शकतो की भुजदंडाची स्थिती. आता या स्थितीतून आपण उतरणार आहोत शिरोमाळ सिद्धच्या स्थितीमध्ये. तर वापस आपण ज्याप्रमाणे तिसऱ्या स्थितीमध्ये आलो होतो ती स्थिती आपण परत घेऊया. या प्रकारे जो दंड आहे त्याच्यातून डाव्या हाताचा विळखा सोडून त्या दंडाला उजव्या हाताने पकडावे. की हा जो दंड आहे तो उजव्या हाताने पकडला आहे व आता डाव्या हाताचा विळखा सोडून द्यावा. तर दंडाला आता विरोधीच्या दिशामध्ये पुढे घ्यावे. आता ज्याप्रमाणे हा दंड विरोधीच्या दिशेने पुढे आल्यानंतर याला आपला जो उजवा दंड आहे उजव्या दंडाला समांतर जमिनीला समांतर असे मारावे. त्यावेळीच आपण डाव्या दंडाने त्याला पकडावे. म्हणजे या प्रकारे हा दंड पकडावा की तो आपला जो दंड आहे त्याला एकदम समांतर राहील. या प्रकारे जमिनीला समांतर तो दिसायला हवा. त्यानंतर ही स्थिती आपण सलग करावी की जो दंड आहे तो विरोधीच्या नेमका कपाळावर नेमका टाळ्यावर जाऊन लागावा. कसा? याप्रमाणे. तिथून आपण आता सलग वार करण्याची स्थिती पाहूया. हा स्थितीतून आपण वापस आपल्या पूर्व स्थितीमध्ये येऊया की तो जो दंड आहे तो आपल्या डाव्या हाताला आता समांतर असायला पाहिजे. आता यापासून आपण सतत मारायची प्रक्रिया पाहूया. याच प्रक्रियेमध्ये याप्रमाणे जो दंड आहे तो हवेमध्ये फिरायला पाहिजे व आपल्या वापस दंडाला समांतर यायला पाहिजे. आणि या प्रक्रियेला म्हणतात शिरोमाळ सिद्ध. तर आता आपण पाहूया राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये शिकवली जाणारी प्रहार स्थिती. तर प्रहार स्थिती करताना सर्वप्रथम आपण आधी दक्ष राहावे व जो आपला दंड आहे तो आपल्या उजव्या बाजूला खाली जमिनीवर ठेवलेला असावा. त्यानंतर आपण ज्याप्रमाणे पूर्वी पाहिले होते की दंडाला उचलण्याची स्थिती येऊन स्वस्थमध्ये यावे. प्रथम दंडास उचलावे व स्वस्थ स्थितीमध्ये यावे. या प्रकारे स्वस्थ स्थितीमध्ये आल्यानंतर आता आपली जी दिशा आहे ती एका बाजूने झुकवावी. तर या स्वस्थ स्थितीतून प्रहार स्थितीमध्ये येण्यासाठी सर्वप्रथम आपण एकदा दक्ष होऊया दक्ष स्थितीमध्ये. त्यानंतर आपली जो बाजू आहे ती एका साईडला झुकवूया. त्यानंतर जो दंड आहे तो एका हाताने हवेमध्ये उचलावा. उचलल्यानंतर त्याला आपल्या खांद्याच्या दिशेने मागे घ्यावे व जमिनीला टेकवावे. त्याला हवेमध्येच राहू देऊन त्याला दुसऱ्या हाताने धरावे व त्याला आपल्या जे शरीर आहे शरीराला समांतर ठेवावे. नंतर आपण जे आपले गुडघे आहेत त्या गुडघ्यामध्ये आपण आपल्या शरीराला वाकवावे या प्रकारे आणि थोडं बस या प्रकारे वाकवावे गुडघ्याला. ही स्थिती दर्शवता येईल. जो दंड आहे तो या पद्धतीने असावा. पद्धतीने जो दंड असावा व जी आपल्या गुडघ्यांची स्थिती आहे ती या पद्धतीने वाकलेली असावी. या स्थितीमध्ये आता आपण प्रहार पाहूया. तर आता दंड आपण हवेमध्ये फिरवावा जसं की आपण विरोधीला प्रहार करत आहोत. या पद्धतीने दंड फिरून आता जो खांदा होता तो खांदा परिवर्तित झाला असून या खांद्यावरून तो दंड आता दुसऱ्या खांद्यावर पोहोचला आहे व जो पायांची स्थिती आहे ती आता बदलली दिसून येते की जो मागचा गुडघा पुढे आला व पुढचा गुडघा मागे गेला. या प्रकारे म्हणजे दोन बदल या ठिकाणी आपल्याला जाणून येतात. ती आपण करत राहूया या पद्धतीने.
ओके. यानंतर खांदा बदलावा व आपली जी मुखाची दिशा आहे ती विरुद्ध करावी. हा, आता उलट्या दिशेने तसेच करत राहावे. पद्धतीने जे दंडाचा प्रहार केल्याने जे आपले हाताचे दंड आहेत ते मजबूत होतील व आपल्या शारीरिक बांधणीमध्ये अत्यंत मदत मिळेल. अशा प्रकारे हा दंडाचा आपला या ठिकाणी धडा